हरी कीर्तन प्रबोधिनीचं हे शिबिर आणि हे अभ्यास वर्ग आणि या प्रसंगी या ठिकाणी कीर्तन सेवा करण्याची माझ्यावर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी टाकलेली आहे आपल्या हरी कीर्तन प्रबोधिनीचे जे सर्वे सर्वा म्हणजे सर व्यवस्थापक सन्माननीय राहुलजी मोकाशी यांनी आणि ही जबाबदारी कधी टाकली तर आपल्या या शिबिराच्या नियोजनावरचा अखेरचा हात जेव्हा फिरत होता तेव्हा त्यांनी सांगितलं की छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या राज्यारोहणाचे 350वे वर्ष आणि हे औचित्य घेऊन तुम्ही कीर्तन करा विठ्ठल आता तो सर व्यवस्थापकांचा हुकूम असल्यामुळे तो मोडायचा कसा आता खरं सांगायचं म्हणजे अगदी खरंच सांगायचं तर आपला या विषयामध्ये फारसा काही अभ्यास नाही आणि तरी देखील आपण असं कीर्तन करायचं म्हणजे ते धाडच झालो हा विषय काय फारसा अभ्यास नाही पण या ठिकाणी आपल्याला कीर्तन सेवा करायची आहे फक्त एक 232 पानांचं छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि सुराज्य हे पुस्तक लिहून प्रकाशित केलं बरोबर ज्या पुस्तकाला आमचे मार्गदर्शक स्वर्गवासी बाबासाहेब पुरंदरे यांनी आशीर्वचन लिहिलेलं आहे आणि भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी प्रस्तावना दिलेली आहे आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते स्वर्गवासी लोकप्रिय अभिनेते विक्रमजी गोखले आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली परमपवित्र अयोध्या तीर्थक्षेत्र इथे भव्य असे श्रीराम मंदिर उभं राहत आहे ते परम आदरणीय स्वामी गोविंदगिरीजी महाराज यांच्या हातून शिवजयंतीच्या दिवशी त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं त्याच्यानंतर बाबासाहेबांच्यावरती एक स्मरणिका आपण तयार केली त्या स्मरणिकेचं प्रकाशन परम पवित्र आपली राजधानी रायगड या ठिकाणी शिवराज्याभिषेकाच्या दिनी नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधे यांच्या हातून त्याचं प्रकाशन झालं रायगडावर त्याच्या पलीकडे आपला या विषयाशी काही संबंध फारसा अभ्यास नाही त्याच्यामुळे धाडस करावं पण काय आहे आपल्या सर्व व्यवस्थापकांनी सांगितल्यामुळे केलं पाहिजे त्याच्यामुळे थोडक्यात भावार्थ राम राज्य राम प्रजा लोकपाळ लोकपाल नाही हे अण्णांचं बिल नाही हे संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकोबार आहे ज्यांचा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे असे तुकोबार आहे जे जगद्गुरू आहेत त्यांनी जे लिहून ठेवलं ते हे लोकपाल लक्षात घ्या राम राज्य राम प्रजा लोकपाल म्हणून लोकपाल शब्द हाताळला का कोणाला विनाकारण मुख्यमंत्री करण्यासाठी दिल्लीचा लोकपाल आला का हा लोकपाल शब्द आणला कोणी आमच्या श्री संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी लोकपाल शब्द आणला
हे बिल नंतर आणलं ते विसरून जा. शब्द कुणी आणला? राम राज्य राम प्रजा लोकपाल. आणि पुढे ते सांगतात आहे एकची सकळ तुझे नाही. एकची सकळ तुझे नाही. आधी पहिला आपण सरळ सरळ भावार्थ आपण सोडवूया. राम राज्याचं वर्णन करताना सांगता काय आहे? आपल्याकडे एक म्हण आहे. कुठली म्हण आहे? यथा राजा तथा प्रजा. म्हणजे काय आहे की राम म्हणजे भगवान प्रभू रामचंद्र जसे होते त्यांची प्रजा सुद्धा तशीच होती. ती वेडीवाकडी नव्हती ती. म्हणजे काय की ते संपूर्ण प्रजा ही रामरूप होते. पुढे त्याचा विस्तार करू. आधी आपण पहिल्यांदा भावार्थ सांगू. मंगळा वाचवणी मोठेना वाणी म्हणजे काय आहे? पेरीने ते बोलण्यासारखे उत्तर येते. आपण लोकांना जर येडं म्हणलं तर ते आपल्याला शहाणं म्हणणार का? नाही म्हणणार. बरोबर की नाही? परंतु अलीकडे अशा घोषणा निघतात की अमुक तमुक चोर आहे म्हणून. मग तू काय साव आहेस का? पण काय की लोकांना वाईट म्हणलं तर आपल्याला कोणी चांगलं समजेल ही जे गैरसमज आहे डोक्यातून काढून टाका. असं रामराज्यात नव्हतं. मंगळा वाजूने उमटेना वाणी आणि अखंडची खाणी एक राशी परत एक राशी. सगळे एकाच राशीचे. म्हणजे त्याकडे 12 राशी नव्हते अशातला भाग नाही. म्हणजे एकसारखे होते. म्हणजे एकसारखे म्हणजे काय? समान. तुम्हाला काय वाटेल की आता आपण संविधान आणलेलं आहे तर त्याच्यामुळे स्वातंत्र्य समता बंधुता हे जे आहे ते आता आपल्याला नव्याने लाभलेलं आहे किंवा फ्रेंचांच्या राज्यक्रांतीतून ते आलेलं आहे असं मुळात नाही. आणि मी सांगत नाही तर भारतरत्न म्हणजे आपल्या घटनेचे जे शिल्पकार आहेत ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात आहे की ही जी तत्व आहे स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही मी कुठल्या फ्रेंचांच्या राज्यक्रांतीतून घेतली नाही, कुठल्या परकीय याच्यातून घेतली नाही, तर आपल्या भारतीय सनातन विचारधारेतून घेतल्या. विठ्ठल म्हणजे हे इथलंच आहे सगळं. तर अशा रीतीने ही समता कधी नांदत होती? हो ती रामराज्यापासून नांदती आहे. आपल्याला काय समता पार्टी स्थापन करून समता आणायची काही गरज नाही ना. बरोबर की नाही? तर अशा रीतीने का समता होती याचं उत्तर पुढचे चरण सांगतात महाराज. काय सांगतात की मोडली हे स्वामी ठाया ठाव सेवा. बरोबर की नाही? आणि वाढवावा हेवा पुन्हा एकी. वाढवावा हेवा पुन्हा एकी. म्हणजे काय आहे की मी कोणीतरी राजा आहे. मी कोण आहे? मी स्वामी आहे. आपण अर्थात म्हणतो की हम सेवक तुम स्वामी. परंतु रामराज्यामध्ये असा मालक. बरोबर की नाही? म्हणजे चाकर आणि मालक असा भेदभाव रामाच्या राज्यात नव्हता. आणि शेवटचं सांगितलंय महाराजांनी. काय सांगितलेलं आहे की तुका म्हणे अवघे दुम तुमिले देवे आणि उरले ते गावे हेचे आता. म्हणजे आता असं काय? अहो संपूर्ण विश्व हे श्रीरामाने व्यापून टाकलं होतं. आज पण भगवान प्रभू रामचंद्रांचं आपण स्मरण करतो. बरोबर की नाही? आपल्याला अनेक जण विचारत होते म्हणजे आम्हाला नाही हो कशाला पाहिजे राम मंदिर, कशाला पाहिजे राम मंदिर म्हणून. राम मंदिर कशाला पाहिजे? अरे राम हा संपूर्ण या भारताचा नव्हे संपूर्ण विश्वाचा आत्मा. बरोबर की नाही? आणि त्याचं मंदिर का आपण स्थापन करायचं? तर आत्मा आणि परमात्म्याचं जे ऐक्य आहे ते ऐक्य अनुभवाला यावं. आणि ते ऐक्य कुठे अनुभवाला येणार? तर ते अयोध्येमध्ये अनुभवाला येणार. बरोबर की नाही? तर अनुभवाला येणार. आणि म्हणून तिथे श्रीरामाचं मंदिर बांधलं पाहिजे. म्हणून अशा रीतीने संपूर्ण सृष्टी ही रामरूप आहे. संपूर्ण सृष्टी रामरूप आहे. मग लोकांनी विचारलं त्यावेळेला अयोध्येमध्येच का एवढी रामाची मंदिरं कमी आहे का? मग ते आपले चालले होते सायकल घेऊन. ते म्हणले काय हो सायकलला काय झालं? नाही म्हणे हवा नाही. हवा नाही. ते म्हणलं हवा नाही? अहो आपण श्वासोच्छ्वास कशाने करतोय? ऐक येते हवा. पाहिजे तेवढी हवा आहे. अरे म्हणजे पाहिजे हवा पण तिथे नाही ना.
चालवायची सायकल. हा म्हणून म्हटलं की पाहिजे त्या ठिकाणी मंदिर नव्हतं, म्हणून त्या ठिकाणी मंदिरे बांधावं लागलं, राम मंदिर उभं करावं लागलं. कारण राम हे संपूर्ण आपल्या विश्वाचा, भारतीय सनातन परंपरेचा हा आत्मा आहे. आणि या ठिकाणी सरळ सरळ भावाचं आपण सोडवलाय. आता पाहिला सर्वात मोठा महत्वाचा प्रश्न. कुठला प्रश्न? हे याचा आणि हिंदवी स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध काय? संबंध एकच आहे की तुम्ही रामराज्य पाहिलं का? रामराज्याच्या कथा ऐकल्या का एवढ्या? आणि रामराज्य रामायणातून ऐकतोय आपण, पण काही लोक आपले ज्याचे अतिशहाणे म्हणा, त्या दीडशहाणे असे लोक म्हणतात की खरोखर राम होता का हो? खरोखर राम होता का? म्हणून खरोखर राम सेतू त्यांनी बांधला का हो? यांचा सेतू मोडला बघा. ज्याने रामाच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह उभं केलं, आज त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की नाही? म्हणून रामावरती प्रश्नचिन्ह आपण उपस्थित करू शकत नाही. आणि मग त्यांच्यासाठी काय होतं की आता छत्रपती शिवाजी महाराज आहेत, छत्रपती श्री शिवाजी महाराज आहेत, तर त्यांच्याबद्दल जर कोणी काही थोडंसं बोललं तर लगेच रक्त खवळ, नानातून उसळले, मग उसळली तलवारीची पात, मग वेळात वीर मराठे दौडले सात, बरोबर की नाही? मग म्हणजे त्यांचं नाव आहे. त्याच्यामुळे मग छत्रपतींच्या या सुराज्यामध्ये आणि रामराज्यामध्ये नेमकं काय अंतर होतं की नव्हतं हे सांगण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. त्या अभंगाचं पहिलं चरण. राम राज राम प्रजा लोकपाळ, 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 एकची सकळ तुझे नाही, एकची सकळ तुझे नाही, राम राज राम प्रजा भोजबळ, राम राज राम प्रजा लोकपाळ, एकची सकळ तुझे नाही, एकची सकळ तुझे नाही, राम राज राम प्रजा लोकपाळ, राम राज राम प्रजा लोकपाळ. महाराजांचं स्मरण आपण आज सुद्धा करतो. आणि महाराज गेल्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी जेव्हा कृष्णाजी अनंत सभासद यांना 22 वर्षांनी जे छत्रपतींचं पहिलं चरित्र लिहायला सांगितलं, त्या चरित्रामध्ये त्यांनी महाराजांचं एका शब्दात म्हणजे एका अक्षरात एका वाक्यात वर्णन केलेलं आहे. आणि ते वर्णन काय आहे? ती या म्लेच्छांची पातशाही माजली असताना एक हिंदू या ठिकाणी छत्रपती होतो, ही सामान्य बाब नाही. संपूर्ण यावनी साम्राज्य, म्लेच्छांचं साम्राज्य, की ज्या वेळेला की हिंदू हा राजा होऊ शकतो, ही भावनाच लोक पावली होती. तेव्हा महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला. तुम्ही म्हणाल हा महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला, पण कुणासाठी? महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला त्यावेळेला त्यांनी काय केलं, नेमकं काय फरक घडला? तर यापूर्वीची भाषा होती फारसी, बरोबर की नाही? म्हणतात की नाही की हात कंगन को आरसी क्या आणि पढे लिखे को फासी क्या. अरे पढे लिखा है तो फासी काय को पडताय, संस्कृत पडणार. तर त्याच्यामुळे त्यांनी संपूर्ण व्यवहाराचं शुद्धीकरण केलं, स्वतःची नाणी पाडली महाराज, स्वतःचा राज्याभिषेक शक सुरू केला. हे महाराजांचं कर्तृत्व आहे. आणि अशा रीतीने मग पुढे म्हटलेलं आहे की रामरूप सगळे झाले होते, मन राम रंगी रंग
ठिकाणी धनुष्यबाण हातात घेऊन मुकुट बिकुट लावले होते का? आपल्या भारतीय संस्कृतीत असं म्हणणं आहे, बरोबर की नाही? शिवम भूत्वा शिवम यजेत, म्हणजे शिव होऊन शिवाला भजावं, आहे की नाही? शिवम भूत्वा शिवम यजेत. जर शंकराची पूजा करायची तर स्वतःला शिव बनवलं पाहिजे, बरोबर की नाही? मग काय करायचं? एक दाढी वाढवली आणि इकडे चंद्रकोर काढली आणि छाती पुढे काढून रस्त्याने फिरायला लागला, होतं का? असा शिवाजी होऊन चालणार आहे का? आमच्या वेळेला एक खेळ होता लहानपणी, हे पकडापकडी सारखा तो खेळ होता. म्हणजे एक माणूस पळायचा, दुसरा पकडायचा, तर त्या दोघांच्या म्हणून तिसरा माणूस जायचा, तो म्हणाला मी शिवाजी, म्हणजे त्या पकडणाऱ्याने त्याला सोडायचं आणि याला पकडायचं. म्हणजे जो शिवाजी कसा शिवाजी तर हे तुकोबांच्या कीर्तनातलीच एक कथा आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की असं झालं होतं त्या वेळेला की सगळ्यांना वाटतं आपणच शिवाजी आहो म्हणून, बरोबर की नाही? महाराज गेले ते कीर्तनाला आणि ते त्या मुसलमानांना कळलं आणि त्यांनी थेट कीर्तनावरच हल्ला केला की म्हणलं आज शिवाजीला आपण पकडून डोंगर का म्हणतात ना, पहाड का चुवा वगैरे काय काय झालं. आले तर बघतात काय की कुठला शिवाजी पकडावा, इकडे सगळे शिवाजी. तर म्हणजे रामराज्यात सर्व रामरूप झाले होते, तर शिवराज्यात सगळे शिवरूप झाले होते. हे त्याचं उदाहरण आहे जे महाराजांनी सांगितलेलं आहे, म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की शिवम बुद्ध्वा. मग या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जो भेदभाव आहे, हा भेदभाव राहिला होता का? भेदभाव राहिलाच नव्हता. हे खरं तिसऱ्या चरणात पण सांगितलं, पण दुसऱ्या चरणात सांगितलं ते आधी पहिल्यांदा घेऊया की रामराज्यात मंगल कसं होतं आणि मंगल कशाला म्हणतात ते बघूया. मंगल मंगळा वाचोनी अखंडित खाणी एक राशी, बरोबर की नाही? म्हणजे काय की एक राशी म्हणजे काय की सर्वाभूती श्री वासुदेव हा प्रतीची रसाचा ओतला भाव. म्हणजे काय की जनी जनार्दन संत बोलती वचन सगळे एकसारखे आहेत, सगळे सारखे आहेत असं जे सांगतं तो खरा धर्म. आणि आपले साने गुरुजी पण काय सांगायचे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे, परंतु जगाला प्रेमाचा संदेश देणारा तो एकच धर्म आहे. आता पुढचा शब्द येतो सर्व धर्म समभाव. एक लक्षात घ्या, आपण सगळ्यांना शिकवतो की सर्व धर्म सारखे आहेत, सर्व धर्म सारखे आहेत. अरे जर सारखे असतील, कार्बन कॉपी असेल तर ते वेगळेपणा काय? व्हॉट इज द डिफरन्स? बरोबर की नाही? सारखेच आहे ना, पण त्याच्यामध्ये किती विविधता आहे, किती वेगळेपण आहे तुम्हाला माहित आहे. एक पूर्वेला पाया पडतो तर एक पश्चिमेला, इतकी एक चंद्र सूर्याला पाया पडतो एक चंद्र
आणि म्हणतात तुम्ही सारखेच आहे म्हणून. असा कसा सारखेपणा? हा, काहीच जुळत नाही तरी देखील सारखे. याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे की धर्म हा एकच असतो, तो सारखा असूच शकत नाही, तो एक असतो. तुम्हाला असं कसं म्हणता बुवा? बरोबर आहे. उपासना पद्धत, उपासना संप्रदाय हे वेगळे असू शकतात. वारकरी संप्रदाय बरोबर की नाही, शैव संप्रदाय आहे की नाही, गणपत्य संप्रदाय आहे की नाही, शाक्त संप्रदाय आहे की नाही, आहे की नाही, संप्रदाय आहेत. मग त्यांची पूजा पद्धती, त्यांचं आचरण, त्यांचं अमुक, त्यांचं प्रार्थना हे सगळं डिफरंट, वेगवेगळं आहे. म्हणजे जे वेगळं असतं ते असते उपासना पद्धत. धर्म वेगळा असतो का हो? म्हणजे धर्म हा एकच असतो. आणि तो एक धर्म कुठला? मग तुम्ही म्हणाल की मानव धर्म. मग तुम्हाला हिंदू धर्म, मानव धर्म. तर हिंदू नाव पण अलीकडे घेतलेलं आहे की जेव्हा कोणताच धर्म या भूतलावर नव्हता, हे अलीकडचे धर्म आहेत. काल परवा हे बालबच्चे, छोटे छोटे बच्चे, बरोबर की नाही, बरोबर की नाही, छोटे छोटे बच्चे. हा, कोणाचं वय किती आहे? 2600. तर कोणाचं वरचं किती आहे? 2000. असं काहीतरी त्यांचं गणित आहे, बरोबर की नाही. अमुक तुम संपादक काय संस्थापक तुमचा, तुमचा कोणता अजून संस्थापक, आणि तुमचा कुठला आहे हो? हिंदू धर्माचा संस्थापक कोण? कोणालाच माहित नाही. मग ते कुठे सांगतात मग काय हो भगवान श्रीकृष्ण हे संस्थापक आहे का? नाही म्हणले ते द्वापर युगातले, त्याच्या अगोदर भगवान रामचंद्र होते. मग म्हटलं ते लोक हिंदू होते की नाही? मग म्हणजे काय होते ते? भगवंताने काय सांगितलं आहे? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि. हा जो मनुष्य आहे म्हणजे भगवंत जो आहे, भगवंत कशाला अवतार घेतो? धर्मस्थापनासाठी भगवंत अवतार घेतो. मग आपला धर्मस्थापन झालं नाही का? पण धर्मस्थापना आपली गमतीदार धर्मस्थापना आहे. म्हणजे कसं आहे, तो ऑलरेडी असतो, बरोबर की नाही? तो विद्यमानच असतो. फक्त काय असतो की तो जो धर्म रसातळाला जायला लागला की भगवंत तो परत वरती आणून ठेवतो, परत जायला लागला की परत वरती आणून ठेवतो. मग कधी 10 अवतार झाले हो, बरोबर की नाही? आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, बरोबर की नाही? अशा रीतीने भगवंताने अवतार घेतले. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार घेऊन भगवंत प्रगटले. म्हणून मग सावरकरांनी ते गीत लिहिलं. हा, बरोबर की नाही? अहो 28 वर्षाचा मनुष्य, किती वर्षाचा? 28 इयर्स ओल्ड. आणि त्याला जाऊन सांगितलं की तुम्हाला 50 वर्ष जन्मठेप झालेली आहे. जन्मठेप हसायला लागले ते. म्हणले यांच्या डोक्यावरती परिणाम झाला. अजूनही लोक म्हणतात तसा परिणाम झाला, पण त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला म्हणून ते म्हणतात. हे लक्षात घ्या तुम्ही. हा, डोक्यावर परिणाम झाला. ते म्हणजे अहो हसताय कशाला? ते म्हणले 2 कारण आहेत. 50 वर्ष तुम्हाला आत ठेवणार आहे, 50 वर्ष तुमचं राज्य टिकायला पाहिजे, बरोबर की नाही? आणि परत म्हणे तुम्ही म्हणता की जन्मठेप 25 वर्ष 50 काय डबल झाली म्हणे. म्हणजे आता हिंदू धर्माचा पुनर्जन्म सिद्धांत मान्य म्हणून असतो म्हणे. तरी तो हसला, पण त्याला ते सोसण्याचं बळ जे आहे कोणी दिलं? अहो दंडा बेडी जी आहे जखडून टाकलेली, आणि म्हणतात की नाही 9 पावलात जमीन संपायची, फिरायचंच नाही कुठे, बरोबर की नाही? 9 पावलात संपलंच आपलं. अशी ती कोठरी. आणि त्या दंडावेळी त्यांनी चिपळ्या बनवल्या. आणि काय गायलं तुम्ही सांगा बरं मला? तुकोबांची गाथा. तुकोबांची गाथा गायली. आता काही लोकांना टाळक्यांना माहीतच नसतं की बाबा त्यांना तुकोबांची गाथा पाठ होती म्हणून तर ते स्वातंत्र्यवीर झाले, बरोबर की नाही? कारण तुकोबांनी स्वातंत्र्य शिकवलं लोकांना, बरोबर की नाही? रात्रंदिना महायुद्धाचा प्रसंग, बरोबर की नाही? दयातीचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. दयातीचे नाव भूतांचे पालन
दुकान चालवलं नाही, बरोबर की नाही? वाणी व्यवसाय चालवला नाही, पण जी वाणी दिली ती वाणी म्हणजे गाथा ही इंद्रायणी बुडायला तयार नाही, बरोबर? जळी उदका माझी वह्या तारील्या जैशा गाया तुकाराम तुकाराम त्या प्रेरणेतून त्यांनी 14 वर्षाचा वनवास भोगला आणि ते ब्रिटिशांचं साम्राज्य पण लयाला गेलं. हे उदाहरण आहे. ही स्फूर्ती मिळते कुठून तर आपल्या धर्मातून, आपल्या या मंगलवाणीतून मिळते, बरोबर की नाही? बरोबर की नाही? भेदाभेद भ्रमामंगळ असं सांगितलंय. तर मंगळ काय? तर मंगळ आपला धर्म आहे, मंगळ आपला विचार आहे. आणि असं मंगल स्वरूप स्वराज्याचं मंगल स्वप्न हे शिवरायांनी दाखवलं नाही. अलीकडे स्वप्न दाखवणारे खूप मिळतात, ते पूर्ण केलं. आणि म्हणून त्यांच्या शिवराज्याभिषेकाचं खास महत्व आहे. आणि पुढचा महत्वाचा गोष्ट तुम्हाला सांगतो. तिसऱ्या चरणात सांगितलेलं आहे की स्वराज्य म्हणजे काय, तर त्यामध्ये कोणी मालक आहे आणि कोणी नोकर आहे. हे ज्या ठिकाणी नसतं त्याला म्हणतात स्वराज्य. हे मोडून टाकलेलं सगळं. मोडले स्वामी ठाया ठाव सेवा. मोडले स्वामी टाया टाव सेवा.